रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा क्रीडा सोहळा दोस्ती चषक स्पर्धेचे आयोजक मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय धीरजजी विठ्ठल ओवलेकर, सन्माननीय निलेशजी मधुकर खारकर यांच्या वतीने साकारण्यात आलेली स्पर्धा। पहिला सामना जिंकला PK11 जानमान कामोठे टीमने गोठिवली संघाला परास्त केलं। शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष केला। 1 बॉल 3 26 चं लक्ष्य षटकार निखिलच्या बॅटमधून तो सामना जिंकला PK11 जानमान कामोठे टीमने। दुसरा सामना देखील रोमहर्षक ठरला। मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ विरोधात घनसोली लास्ट बॉल पर्यंत सामना गेला आणि तिथे RCC पेठ संघाने बाजी मारली आणि आता दोन संघादरम्यान तर समीर सर तुम्हाला थांबवेन आणि सामना सुरू होण्या अगोदर पाहुण्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे। तर मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व धीरजभाई ओवलेकर यांना की आपल्या शुभास्ते मंचावर उपस्थित ॲडव्होकेट महेशजी कुमार सर यांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचे। प्लीज कम ॲडव्होकेट महेश सर यांना विनंती करेन आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा। ॲडव्होकेट महेश कुमार सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। यानंतर मात्र अवधेश महंतो सर उल्वेनोट उपाध्यक्ष BJP अवधेश महंतो सर आपला इथे येतो जी सन्मान केला जाईल। त्यानंतर सर्व मंडळाला विनंती करतो अवधेश महंतो सर, ॲडव्होकेट सुनील मोरिया सर उत्तर भारतीय अध्यक्ष, त्यानंतर मनोजजी मौर्या, मनोजजी यादव, सुनीलजी पांडे आणि अंकुर जसवाल या सर्व समूहाला मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा। आणि वळूया आपण या सामन्याकडे। सेकंड राऊंडच्या मॅचला इथे झाली सुरुवात। आजच्या रात्रीतील हा पहिला सामना। निखिल गोवारी आलाय पहिलं षटक घेऊन। पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा श्री गणेशान, निमित पगडे आणि त्याच्या साथीला बंटी जोशी। मागच्या मॅचचा हिरो राहिला बंटी जोशी आणि निखिल गोवारी देखील रोमहर्षक विजय। पाहुण्यांचं स्वागत या मंचावरती दोस्ती चषकाच्या निमित्ताने। सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं। पहिली धाव पॉवर प्लेचं पहिलं षटक। 4 षटकांचा हा सामना। बॅटची कडा आणि ते झेल थोडा दूर होता। क्षेत्ररक्षक कदाचित जी पायांची हालचाल पाहता असं वाटलं की इंजुर्ड आहे की काय। बॉल निघून चाललाय, थर्डमॅनला परेश होता त्या ठिकाणी। झेल करणं कठीण काम आहे। चेंडू सीमारेषा पार, चौकार। स्वीप करायचं होतं बॉलला। शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं डायरेक्ट हिट झाला। पंचांकडे जोरदार अपील आणि ते डायरेक्ट हिट झालाय। पाहूया निर्णय काय असेल आता। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय। ऑफ साइडचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट केला। पाहूया पंच काय निर्णय देतील। नॉट आउट। बॅटर तिथे पोहोचलाय। वेगाने ते मात्र धाव घेतली नमित आणि त्याचबरोबर बंटीने। दमदार क्रीडा सोहळा तुम्ही अनुभवताय। उल्वेनोड परिसरातील एक भव्य दिव्य क्रिकेटचं हे आयोजन डे नाईट स्वरूपात अगदी वेळेत सामने पार पाडले जातात। टाइम मॅनेजमेंट चांगले, नियोजन पूर्व हे सामने। प्रेक्षकांची गर्दी क्रीडांगणावरती। आज 8 महान संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळत आहेत। त्यातील 4 संघांपैकी 2 संघ पुढे सरकलेत। जानमान कामोठे विरोधात मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ। समोर उडवला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्यापासून हा चेंडू दूर आहे। 1 बाउंस सीमारेषा पार, नमितच्या बॅटमधून चौकार। हिंदुत्वाचं रक्षण करून बनवतो
आणि ते बंटीने आय थिंक थोडं थांबवलं, त्या कारणास्तव डेड बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर परत एक सिंगल, त्यानंतर एक चौकार. आजच्या रात्रीतील दिवस रात्रीतील हा तिसरा सामना इथे रंगतोय. सेकंड राऊंडची लढत आहे. 4 ओव्हरचा सामना आहे. PK11 हनुमान कामोठे विरोधात मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उडवला आपल्या स्टाईलने. ऑन द टोज कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने नमित पगडेचा कलात्मक चौकार. पब्लिक किंग अगोदरच्या चेंडूवरती आपण चर्चा केली होती, जेव्हा त्याने समोर फटका खेचला, पायात असलेला चेंडू अगदीच समोर उडवला, मिडॉनच्या वरतून लॉंग ऑन सीमारेषा पार चौकार गेला आणि आता कव्हरच्या वरतून जागा. लॉंग ऑन लाला फटका, उंची तर आहे कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, बॉल सीमारेषा पार, नमित पगडे ऑन फायर, दर्जेदार षटकार. कमालीची फटकेबाजी चालू आहे. पहिल्या मॅच मध्ये नमित पगडे लवकरच बाद झाला. बंटी जोशीने आक्रमण केलं होतं, त्याला 7 सोहेल शेखने दिली होती. परंतु या मॅच मध्ये बंटी जोशी थोडा शांत आहे. एक चौकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय, परंतु पॉवर प्लेच्या षटकाचा सर्वाधिक फायदा कोणी उचलला असेल तर नमित पगडेने. आणि नमित पगडेची बॅटिंगची शैली काही वेगळी आहे. असं आपण वर्णन करतो ना, शॉट बनवतो तो. अगोदरचा एक चौकार ज्याने तो खेचला लॉंगनला, तो देखील पाया चेंडू होता, आपल्या अनोख्या स्टाईलनं खोदून काढला. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला, त्याचा पाठला करत ऑन द टोस कव्हर्सला फटका खेचला. आणि आता देखील हा पिकअप शॉट लॉंग ऑनला होता. बहुतांशी पिकअप शॉट आपण मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग कडे किंवा फाईन लेग कडे पाहतो. हा लॉंग ऑनला वेगळ्या स्टाईलला पिकअप शॉट त्याचा पाहायला मिळाला, जो त्याचा बॅटचा स्पीड आहे, त्याचा बॅटचा फ्लो आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्या त्या 20-20. दैवत येतोय सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या मॅच मध्ये दैवतने 2 षटकं टाकली होती, पॉवर प्लेचं षटक त्याने टाकलं होतं. खरं तर हे संघ एकमेकांच्या विरोधात दररोज लढाई देत असतात, कधी डे मध्ये कधी नाईट मध्ये. घरातील अगदी घरातील नाही, गावातील मित्रांना कमी भेटतात, परंतु हे एकमेकांना जास्त भेटतात. सध्याची क्रिकेटची परिस्थिती पाहता पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या ती 20. फ्लाइंग स्टार्ट दिलाय तो नमित आणि बंटी जोशीने मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघाला. दैवतला थांबावं लागेल. सर्वात महत्वाचं म्हणजे विकेट घेणं. 4 ओव्हरचा सामना आहे. एक मोठं लक्ष उभारण्याच्या दिशेने दोन्ही फलंदाज इथे वाटचाल करतायत. दोस्ती चषक 2024 दर्जेदार क्रीडा स्पर्धा. शॉर्ट पिच चेंडू, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, पुढे येतोय आणि ते झेल घेतलाय. विकेटची गरज होती, बंटी जोशीला माघारी परतवलंय. ते दैवत मात्रेने होता तिथे क्षेत्ररक्षक रोशन मात्रे. स्पर्धा बदलतात, आयोजन बदलतात, परंतु त्यांच्यामधील असलेली एक वेगळी संघर्षाची जी ताकद आहे ना, ती कधीच बदलत नाही. तुम्ही सिरियल पाहिले असतील, मराठी सिरियल, हिंदी सिरियल अनेक पाहता, तुम्ही कधी कंटाळत नाही. ते ऍक्टर सेम असतात, ऍक्ट्रेस सेम असतात, स्टोरी पण कधी कधी आपण पाहतो ना की एकाच दिशेने चालू असते, परंतु आवडते आपल्याला. तसंच आहे या खेळाडूंचं. आदरणीय चंद्रकांत गौतम पाटील आमचे लाडके मामा यांचं आगमन झालंय. वहाळ गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व यांचं मात्र मनपूर्वक स्वागत. वेगवेगळा अनुभव प्रत्येक वेळी तुम्हाला अनुभवायला मिळतो या दोन संघादरम्यान. मातब्बर संघ आहेत पनवेल तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील हे दोन्ही मातब्बर संघ. RCC पेठ विरोधात जय हनुमान कामोठे. चालू असलेली लढाई दोस्ती चषक 2024च्या निमित्ताने. दैवत ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, सोहेल शेख डीप मध्ये उभा होता क्रीज मध्ये.
एकच धाव इथे घेतली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये निखिलच्या विरोधात तब्बल धावा कुठल्यात 20. नमित पगडे 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढचा सामना असेल बोनकोडे विरोधात देवरुंग. दोन्ही टीमचे कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहेत, विलंब अजिबात करू नका. आय थिंक बोनकोडे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. पहिला सामना अगदी दुसरा सामना घनसोली विरोधात RCC पेठ. हा सामना सर्वाधिक एन्जॉय कोणी केला असेल तर बोनकोडे संघाच्या खेळाडूंनी. दैवत मात्रे पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती सिंगल इथे घेतली जाते. नमित पगडेवरती आता सर्वात मोठी जबाबदारी असेल. तो चांगल्या टच मध्ये दिसतोय. लॉंग ऑन लेग चौकार, मिड विकेटला कव्हर्स लाईक चौकार आणि एक लॉंग ऑनला षटकार त्याने खेचलाय. दैवत त्याच्या विरोधात प्लान आखत असताना फिल्डिंगचा सेटअप. वेगवाना चेंडू होता. बॅटची इथे कडा घेतले जरूर. निर्धाव चेंडूचे होते ते सांगत. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये अगदी या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एखाद्या गोलंदाजाला एकच ओव्हर मिळते आणि ते एकच षटक त्याला अगदी निर्णायकपणे अगदी ठासून टाकावं लागतं आणि तेच प्रयत्न सध्या दैवत कडून चालू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20, त्यानंतर दैवतने कमबॅक केलंय. फुलटॉस बॉल व्यवस्थित टाइम करता आला नाही. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येतोय. एकच धाव इथे घेतली जाते. कदाचित सोहेल लेफ्टी आहे म्हणून स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. या खेळाडूंकडे अर्थातच या संघाकडे देखील तेवढे फलंदाज आहेत. लेफ्टी बॉलरच्या विरोधात लेफ्टी बॅटर ते आणू शकतात आणि तेच त्यांनी काम केलंय. सोहेल शेखला आणलंय. एकच धाव, 4 चेंडू फेकले तर दैवतने फक्त धावा दिल्या 2. एक विकेट घेतले बंटी जोशीची. पहिल्या मॅच मध्ये बेधडक फलंदाजी केली होती बंटी जोशीने आणि त्याला माघारी धाडण्यामध्ये यश मिळालं ते दैवत मात्रेला. खोलात टाकला होता हा चेंडू. डीप मधून फिल्डर वेगाने येतोय नमित, परंतु थांबवले. बॅकअप आहे मागे. चांगली फिल्डिंग. एकच धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर 23. पहा पहिलं षटक 20 धावसंख्येचं. दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त 3 धावा. कधी लढाई जिंकत असताना कामोठे संघ, कधी लढाई जिंकत असताना RCC पेठ. कुरघोड्या होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाला इथे जिंकायचंय. जिंकण्याची आसक्ती आणि पराभवाची भीती या 2 गोष्टींमधला महत्वाचा संघर्ष सध्या कामोठे विरोधात पेठ या 2 संघादरम्यान चालू आहे. फुल टॉस बॉल, नमितचा फटका. काऊ कॉर्नरला त्याने गॅप शोधले. 1 बाउन्स, सीमारेषा पार. नमितच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती दैवतच्या विरोधात आला इथे RCC पेठ संघासाठी चौकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे तब्बल 27. दोन ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 20. शेवटच्या चेंडूवरती फुल टॉस बरोबर बॅट वरती घेतला. काऊ कॉर्नरला गॅप शोधली ती नमितने. कारण इथे एक धाव महत्वाची आहे. पहिला सामना कामोठे संघासाठी तर एकच धाव महत्वाची होती. 2 ओव्हरमध्ये 27. पहिल्या मॅच मध्ये रोशन मात्रे नव्हता, आता तो स्क्वॉड मध्ये ऍड झालाय. त्याने झेल घेतला होता बंटी जोशीचा. षटक टाकण्यासाठी तयार. फुल टॉस बॉल, सोहेल शेखने केले आक्रमण. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. सोहेल शेखचा तडाखा षटकार. बॅटिंग टीमने ते रिव्ह्यू घेतलाय वेस्ट साठी. पाहूया निर्णय काय असेल. नो बॉल की मात्र लीगल बॉल.
इट्स अ फेअर डिरेबली. पंचांचा निर्णय येतोय. अगदी हा ड्रॉपिंग फुलटॉस होता, खाली येत होता चेंडू, त्या कारणास्तव प्रत्येक टीमला इथे एक एक रिव्ह्यू दिला जाईल, हे लक्षात असू द्या. एक रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर त्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यू नाही. 33 धावा झाल्या षटकाराने. लॉर्ड फुलटॉस बॉल, प्रयत्न केले तिथे चेंडू अडवण्यामध्ये यश मिळाले. चांगली फिल्डिंग निखिल गोबारी होता. आज कामगिरी चमकदार राहिले निखिल गोबारीची. जरूर त्याच्या विरोधात धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करत असताना जेवढ्या धावा वाचवाल तेवढ्याच तुमच्या फलंदाजी करत असताना ऍड देखील होतात. हे समीकरण आहे क्रिकेटचं. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे आक्रमण झाले रोशन मात्रेच्या विरोधात सोहेल शेख कडून. बंटी जोशी बाद झाल्यानंतर सोहेल शेख जबाबदारी स्वीकारतोय. नमित पगडेने या अगोदर आक्रमण केले. धाव फलक आहे मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघाचं. तब्बल 3रं षटक चालू असताना 35. धीम्या गतीचा बॉल खोलात टाकला होता. 2 पायांमधून हा चेंडू मात्र उडवला. शॉर्ट मिड विकेटला चिरत बॉल चाललाय डीप मध्ये. एकच धाव. एकरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल 36-36. कमबॅक केले आता रोशन मात्रेने. हा धीम्या गतीचा चेंडू टाकला होता. फ्लाइट देखील दिली होती. आय लेवल बॉलिंग. एवढ्या उंचीचा गोलंदाज आहे, थोडं प्रेडिक्ट करणं कठीण काम आहे. अंडर फ्लड लाईट चालू असलेले हे सामने. दोस्ती चषक डे नाईट स्वरूपात या स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेचे शिल्पकार धीरजजी ओळेकर साहेब, निलेशजी खारकर साहेबांची ही स्पर्धा. दमदार क्रीडा सोहळा. या दरम्यान खऱ्या अर्थानं मंचाकडे आगमन होत आहे. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं मंचाकडे आगमन होतं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय गजाननदादा पाटील साहेब, दापोली माजी उपसरपंच, या 2 मान्यवरांचं मंचाकडे आगमन होत आहे. एका जोरदार टाळ्या होऊ द्या. आदरणीय राकेशभाई गायकवाड साहेब, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड, त्याचबरोबर गजाननदादा पाटील साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. 3रं षटक रोशन मात्रे. पहिलं षटक 20 धावा, दुसऱ्या षटकात 7 आणि आता रोशनने धावा दिल्यात आतापर्यंत 11. ऑन साइडला नमितचा फटका. उंची देखील गाठले, अंतर देखील कापलं या पठ्ठ्याने. बॉल सीमारेषा पार. नमित पगडेच्या बॅट मधून या इनिंग मधला 2रा षटकार. हर रायगड ठाण्यात पारगाव गावात दादा तो फेमस झाला. हर दादा तो फेमस झाला. हर वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला. वजीर बैलवाला तो आमचा आनंद चकडेवाला. क्या बात आहे. कमालीचं हे संगीत तुम्ही ऐकताय आणि हे डीजेची देखील खासियत. या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 44 वरती. 44. नमित पगडे काय बॅटिंग करतोय. 28 धावांची इनिंग त्याने साकारले. आता मात्र ते गुणवंत आहे. झेल सोडलाय. याच गुणवंतने पहिल्या मॅच मध्ये 2 महत्वाचे झेल घेतले होते डीप मध्ये. ते देखील अशक्य असे झेल. आणि झेल कोणाचा सुटलाय. ऐन मोक्याच्या वेळी नमित पगडेला झेलबाद करण्यामध्ये यश मिळालं होतं. ते अर्थातच रोशनला, परंतु ते झेल सुटला गुणवंतच्या हातातून. साधा सोपा झेल सुटला आणि ते संधी मिळते पुन्हा एकदा नमित पगडेला. लास्ट बॉल वरती आली सिंगल. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर जाऊन पोहोचलाय तब्बल 45 वर. 45. सरासरीनं स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 45 वर. 45. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नुकताच त्यांचं आगमन झाले. सहर्ष स्वागत दोस्ती चषकामध्ये. 3 ओव्हर मध्ये तब्बल 45 आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 20 होत्या.
दुसरं षटक पुन्हा एकदा कामोठेच्या बाजूने राहिलं. 7च धावा आल्या. तिसऱ्या षटकात पुन्हा बाजी मारली ती पेठ संघाने. धावा कुठल्या त्या 18. आणि आता शेवटच्या षटकात एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचा, अर्थातच ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, बारक्या कांबळे, शेवटच्या षटक घेऊन आलाय. धावा रोखायचेत त्याला, नाही तर सुसाट वेगाने धावतो आरसीसी पेठ संघ. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन ला फटका खेचलाय नमितने. हातातून चेंडू इथे निसटला. बॅकअप आहे मागे. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. फिल्डिंग मध्ये थोड्या आता चुका होत आहेत कामोठे टीम कडून. थोडा सैल दिले की काय फिल्डर्सने. जे आक्रमण झालंय त्या आक्रमणाने थोडे जो दबाव प्रस्थापित झाला या खेळाडूंवरती, तो दबाव बाजूला झिडकावून द्यावा लागेल कामोठे संघाला, कारण अजूनही सेकंड इनिंग बाकी आहे. आणि कामोठेच्या विरोधात पेठ संघ जो खेळतोय तो समोरच्या संघाला अजिबात संधी देत नाही शिरकाव करण्यासाठी. लोअर फुल टॉस बॉल आणि ते पहा एका हाताने झेल घेतलाय. टाळ्यांचा कडकडाट बारक्या कांबळेसाठी. म्हणूनच या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा पद्धतीने हा झेल घेतला बारक्या कांबळेने. वेगवान चेंडू, त्यावरती कडा प्रहार होता, जोरदार प्रहार, आणि ते एका हाताने झेल मात्र घेतलाय. बारक्या कांबळे काय नजर असेल, घारीला देखील लाजवेल बारक्या कांबळे. फलंदाज बाद. मला आता समजलं असेल त्यांच्याकडे मैदानाच्या आत खेळत असताना एक वेगळी लक्षणीय ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळते. या खेळाडूंकडे प्रेक्षक आपोआप आकर्षित होतात त्यांच्या कामगिरीने. आणि तसाच एक झेल मात्र इथे टेपलाय तो बारक्या कांबळेने. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद झालाय तो नमित. वेगवान चेंडू होता. फलंदाज नाबाद की बाद. पंच इथे घोषित करतायत नाबाद. जोरदार अपील केली बारक्याने. हा वेगवान चेंडू होता. फुलटॉस जरी असला तरी सुद्धा वेग प्रचंड होता या चेंडूवर. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर धावून पोहोचते 48. चढ उतार, चढ उतार, चढ उतार. पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा चढ आला तो. अर्थातच पेठ संघासाठी धावा आल्या त्या 18. आणि आता चौथ्या षटकात आपण पाहतोय 3 चेंडू फेकले गेलेत, फक्त 3च धावा आल्यात. कमालीचा सामना पहिल्या सत्रापासून. दोन्ही बाजूनं कसोशीने प्रयत्न चालू आहेत सध्या. चॉप केले बॉलला. यॉर्कर बॉल फुल टॉस करून घेतला. गॅप मधून हा चेंडू सीमारेषा पार. सोहेलच्या बॅट मधून कलात्मक चौकार. परंतु गती कमी केली होती. पंच इथे इशारा करतायत व्हाईट बॉल. धाव संख्या 53, 53. हा देखील सामना रोमहर्षक होईल यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही. तगडी बॅटिंग लाईनअप आहे कामोठे संघाकडे. पाहूया कितपत टार्गेट आता आरसीसी पेठ संघाकडून सेट केलं जाणार. अंतिम षटक बारक्याचं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता वाईड यॉर्कर टाकण्याचा. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाते. पास सुरुवात किती दमदार राहिली होती बारक्याची, परंतु त्यानंतर एक चौकार आला. दबाव वाढला बारक्यावर आणि त्या दबावामध्ये 2 एक्स्ट्रास दिल्यात बारक्याने. या धावा त्रास देतात सेकंड इनिंग मध्ये. एक एक धाव फार महत्वाची ठरते. अगोदरचा सामना कामोठे संघ 26 धावांचा पाठलाग लास्ट बॉल वरती विजय मिळवलाय. काऊ कॉर्नरला फटका खेचला. गॅप मध्ये स्ट्रोक. एक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडू अडवण्यात यश मिळाले. दैवत होता त्या ठिकाणी. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2च धावा. चांगली फिल्डिंग. 2 धावा वाचवल्या दैवतने. याच फिल्डिंगची गरज आहे कामोठे संघाला. 2 धाव्याने स्कोर धावून पोहोचेल 56. अब तक 56. शेवटचा चेंडू 60च्या आतमध्ये की 60 ही पार. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस साठी या. फुल टॉस बॉल. कव्हर्सला गॅप शोधले. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा बॉल हाताला लागून चाललाय. सीमारेषा पार. सोहेल शेखच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. भली मोठी धाव संख्या मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ संघाने उभारले. PK11 जे हनुमान कामोठे संघाच्या विरोधात 4 ओव्हरमध्ये तब्बल 61 धावांचा पाठलाग करायचे.
तो PK11 जानमान कामोठे टीमला, परंतु या मंचावरती नुकताच बोनकडे संघाचा कॅप्टन जितेश या ठिकाणी उपस्थित झालाय. मी विनंती करतोय देवरुंग संघाच्या कर्णधाराला की आपण टॉस करण्यासाठी देवरुंग त्वरित यावं. नाहीये, वेट. तर मी विनंती करेन सुनीलजी पांडे सर यांचा सन्मान इथं केला जाईल. सुनीलजी पांडे सर प्लीज आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. सुनीलजी पांडे सर. ॲडव्होकेट सुनीलजी मोरिया सर, उत्तर भारतीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी मोरिया सर. विजयजी खारकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे माझा सन्मान केलं जाईल. धन्यवाद. आणि यानंतर मात्र आपण सन्मान पाहतोय एका वर्षामध्ये ट्रिपल हिंद केसरी ठरलेले आणि महान भारत केसरीचे वादळ बैलाचे मालक आदरणीय आनंदजी तारेकर सर यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. यशस्वी आयोजक आदरणीय धीरजदादा ओलेकर साहेब, नीलदादा खारकर साहेब आणि विजयदादा खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते. मित्रांनो, बैलगाडा शर्यतीमधलं एक भलं मोठं नाव, एक मराठमोल नाव म्हणजे आनंदजी तारेकर, वादळ बैलाचे मालक. एका वर्षामध्ये ट्रिपल हिंद केसरी आणि महान भारत केसरी पुरस्कारानं ज्यांना गौरवण्यात आलं ते आदरणीय आनंदजी तारेकर सर. यानंतर मात्र विनंती करेन आदरणीय चंद्रकांत दादा गौतम पाटील साहेब वाहलचे आमचे मामा यांना विनंती करेन की आपण दादा या आणि आपला सन्मान स्वीकारा. आणि यानंतर मात्र मंचावर उपस्थित आदरणीय खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या लाडका व्यक्तिमत्व राकेशभाई गायकवाड सर असतील आणि त्यांच्या समवेत असलेले आदरणीय गजाननदादा पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोली या मान्यवरांना विनंती करेन की दादा आपण या आणि आपला सन्मान स्वीकारा. दोस्ती चषक 2024च्या पर्वामध्ये तुमचं इथे मनस्वी स्वागत केलं जाईल. आदरणीय गजाननदादा पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोली, एका हसऱ्या चेहऱ्याचा अतिशय उत्तम दर्जाचं हे व्यक्तिमत्व आणि माणुसकीचा वसाने वारसा चालणारा व्यक्तिमत्व गजाननदादा पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान धीरजदादा ओळेकर साहेब, निलेशदादा खारकर साहेब, विजयदादा खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अक्षय यायचे आपण, कारण खऱ्या अर्थानं राकेशभाईंच्या सोबत सदैव अगदी सावळीसारखा उभा राहणारा अक्षय यांचंही विशेष स्वागत. दादा यायचे. कारण प्रत्येक माणसाला एक मनातलं सांगणारा, मनातलं ओळखणारा साथीदार हवा असतो आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळेला राकेशबाईंच्या सोबत राहणार हे व्यक्तिमत्व म्हणजे अक्षयबाई यांचं मनपूर्वक स्वागत. वळूया या सामन्याकडे. दीपकजी पाटील सर. हॅलो, थँक्यू सो मच समीर सर. पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं धावसंख्येचा श्री गणेशा केलाय. तो बारक्या कांबळे रायगडचा वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये आहे
आणि त्याचमुळे पाहायला गेलं तर सगळ्या मोठ्या अपेक्षा मात्र याच खेळाडूकडून असेल कामोठे संघाच्या समर्थकांना. 61 करायच्या 4 ओव्हर्समध्ये नॉट अ इझी टास्क, कारण समोर मिहिरा स्पोर्ट आरसीसी पेठ संघाची गोलंदाजी फोडावी लागणार आहे. सैबाज शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे गतीनं बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता आणि लेंथ, वेगवान गोलंदाजी हे खऱ्या अर्थानं अस्त्र राहिलंय त्या आरसीसी पेठ संघाचं. आणि याच वेगवान गोलंदाजी समोर मात्र अनेक वेळेला मात्र फलंदाज हातबल होत असतात. पहिल्या बॉलवर चौकार, दुसराच बॉल मात्र कमबॅक करून देणारा ठरलाय तो सैबाज शेख साठी. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 आपण पाहत आहे. 9 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर, 2 खरं तर बाहेर आहेत, बाकी सगळे 9 आतमध्ये. लॉंग ऑफ आहे, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. यावेळेस मात्र एज लागले, टॉप एज लागले, बॉल पाठीमागे चाललाय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बारक्याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. 2 चौकारानं मात्र दमदार सुरुवात करण्यात आले. ती PK11 जनमान कामोठे या संघाकडून. रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत अक्षय गायकवाड असतील, त्याचप्रमाणे दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गजाननजी पाटील साहेब असतील आणि बैलगाडा क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव वादळ हिंद केसरी बैलाचे सुप्रसिद्ध मालक आनंदजी तारेकर, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत दोस्ती चषक 2024 मध्ये. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहावे लागतील बारक्या कांबळे. हा खेळाडू मात्र शेवटपर्यंत टिकला तर नक्कीच त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतील आणि एवढी प्रचंड ताकद मात्र याच्या फलंदाजी मधून नेहमीच आपण सगळ्यांनी अनुभवलंय. 9 धावा आतापर्यंत धाव फलकावर. सोनू पाटील स्ट्राईक एंडला येतोय, साथ द्यावी लागेल सोनू पाटीलला सुद्धा या मॅच मध्ये. सैबाज शेख पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्सनं आउटसाइड ऑफ स्टंप, खोलवर टप्प्याचा हा बॉल, लाऊड अपील यावेळेस मात्र पाहायला मिळते. जोरदार अपील त्या ठिकाणी सोनू पाटीलच्या अगेन्स्ट. सगळेच पहा किती आश्वासक आहेत, किती कॉन्फिडंट आहेत सगळेच खेळाडू. आणि इथे मात्र चला रेफर केले, तिसऱ्या पंचांची इथे मात्र चेक केलं जाईल. एक्झॅक्टली बाउन्स झाल्यानंतर चेंडू हातामध्ये गेलाय की नाही याची चाचपणी करायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. 15 दडपण टाकता कामा नये. चला सामना सुरू करा. चला नॉट आउट इज अ कॉल. आणि रिव्ह्यू रनआउट अथवा बिमरसाठीच आहे. आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये, रनआउट साठी सुद्धा नाहीये, बिमरसाठीच रिव्ह्यू आहे या स्पर्धेमध्ये. एक त्यामुळे विनंती असेल पंचांना सुद्धा ग्राउंड अंपायर्सनीच योग्य तो निर्णय आपण घ्यावा. हा निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. नऊ धावा धाव फलकावर. क्रॉस पॅटेड यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये सिंगल येते. एकच धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आणि सैबाज शेखच्या या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 धावा, बिनबाद 10 अशी सावध सुरुवात मात्र करण्यात आली ती PK11 जर्मन कामोठे संघाकडून. त्यामुळे येणारे 3 षटक आणि या 3 षटकांमध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 10 धावा. 10 ऑन बोर्ड. 51 धावा करायच्यात अजूनही 3 ओव्हर्स मध्ये. TCW सागरजी मडवी सरचे स्वागत आपलं. बंटीचा हा बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टंप लाईन वरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली सुद्धा राहिला होता. सरळ विकेट किपर निखिलच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येऊन जमणार नाही चेअरमन कामोडे संघाला, कारण प्रत्येक बॉलवर इथून मात्र मोठे फटके येणं आवश्यक असणार आहे, कारण मोठं टार्गेट सेटअप करण्यात आले ते मिहिरा स्पोर्ट्स RCC पेट टीम कडून. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल स्लोवर 1 ब्रॉनच्या दिशेमध्ये घेऊन काढलाय. इथे सिंगल येते. एकेरी धाबेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 11 या आकड्यावर. 11. बारक्या ऑन स्ट्राईक. जे काही करायचं या मॅच मध्ये बारक्या कांबळेला करावं लागेल. गुणवत्ता प्रचंड आहे या खेळाडूकडे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा वेल फिनिशर, परंतु ही मॅच मात्र फिनिश करणार का यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे डिपार्टमेंट स्क्वेअर लेगला. थोडासा उशिरानं चेंडूवर आलाय, तोपर्यंत मात्र सहजतेने पूर्ण होतील त्या 2 धावा. यस, शॉर्ट रन आहे. शॉर्ट रनचा इशारा मात्र येतोय, त्यामुळं 2 नाही तर इथे 1च धाव येईल. एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल 12. थोडं स्ट्राईक तर मिळाली बारक्याला, परंतु रन मात्र घेताना पहिली थोडस प्रॉब्लेम त्या ठिकाणी. थोडस वेल शॉट राहिला. बंटी जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे येतोय. पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मोठे फटके बिलकुल येताना दिसत नाहीयेत. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 चौकार आले होते, परंतु तदनंतर मात्र शांत ठेवलंय ते मिहिरा स्पोर्ट्स RCC पेट संघाच्या गोलंदाजांनी. सैबाज शेख, बंटी जोशी हे तगडी बॉलिंग स्टारकास्ट आहे या टीमकडे. नेहमीच पाहायला गेलं तर रात्रीच्या स्पर्धांमध्ये सातत्यानं मात्र चांगला खेळ मात्र करत असते RCC पेट. ओव्हर द विकेट ना यावेळेचा हा फटका कब पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसरी रन या ठिकाणी पाहूया होते का, चेक केलं जाईल. नाही. 2 धावा मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 2 ने पुढे जाईल. सिंगल डबल्स न फारसा फरक पडणार नाही RCC पेट संघाला. हा सामना जिंकायचा असेल जर्मन कामोडे संघाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. थोडंसं एक्स्ट्रा ओतावं लागेल या मॅच मध्ये. काहीतरी चमत्कार करावा लागतील. मोठे फटके सातत्यानं खेळणं गरजेचं असेल आणि अचानकपणे वेगळा एनर्जेटिक खेळ तुम्हाला सादर करावा लागेल, तरच या धावा मात्र होऊ शकतील. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. बंटी जोशी आतापर्यंत खूप चांगलं योगदान देत असताना गोलंदाजी मधून पहिले 5 बॉल आपण पाहिले, 5च धावा दिल्यात. एकही मोठा फटका खास करून खेळू दिला नाही आपल्या गोलंदाजीवर. फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र लॉंग ऑनला पाहूया, परंतु तोही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फुल टॉस बॉलवर सुद्धा मोठा फटका खेळता आला नाहीये आणि इथे मात्र सिंगल येते. चांगलं षटक RCC पेट टीम कडून फिनिश होत असताना बंटीनं धावा दिल्या त्या फक्त 6. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 16 धावा. साडे 22च्या सरासरीने मात्र जायचं आहे. बंटी जोशीच्या षटकानं मात्र बॅकफुटवर ढकललंय ते PK 11 जर्मन कामोडे संघाला. हा संघ मात्र पुरस्कृत करण्यात आलाय. प्रदीप दर्णेकर, विजय दर्णेकर अकुर्लीचे, त्यांच्या माध्यमातून कामोडे संघाला पुरस्कृत करण्यात आले PK. अरबाज शेख पुन्हा एकदा सज्ज.
ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस वाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर झोन पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. इथून 12 बॉल शिल्लक आहेत. 44 धावांची गरज आहे. 44. 6 षटकार तरी कमीत कमी मारावे लागतील इथून मात्र कामोडे संघाच्या फलंदाजांना. परंतु अरबाज शेख ज्यानं अगदी टिचून मारा केला होता मागच्या मॅच मध्ये, खरं तर त्याच्या गोलंदाजीनं सामना फिरवला होता आणि तोच तेच तर वेगवान गोलंदाज अरबाज शेख राईट आर्म ओव्हर द विकेटनं. लोवर फुल टॉस बॉल यावेळेस मात्र बळवलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. 4 धावांकरता चौकार. कांदा कापताना बोट सुरीतनं वाजवली. सोनू पाटीलच्या बॅट मधून आलेल्या चौकारानं मात्र थोड्याशा आशा पुन्हा एकदा जिवंत होत असताना, पल्लवित होत असताना अरबाज शेख पुन्हा एकदा सज्ज. लोवर फुल टॉस बॉल अगेन. यावेळेस मात्र कॉर्नर रिजन कडे हा चेंडू जाईल. सिंगल मिळते. बारक्याच्या बॅट मधून खरं तर धावा येणं फार गरजेचं आणि ते नेहमीच आवडतं कामोडे संघाच्या समर्थकांना, जेव्हा बारक्याच्या बॅट मधून मात्र उत्तुंग असे षटकार येत असतात. आणि या मॅच मध्ये या अशक्यप्राय आव्हानाला मात्र सामोरं जायचं असेल तर याच महान फलंदाजाला मात्र या खेळपट्टीवर आपला खेळ उंचवावा लागेल, तरच या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मात्र होऊ शकेल. परंतु अरबाज शेख सारखा तगडा गोलंदाज समोर आहे आणि आता मात्र बारक्या कांबळे ही लढाई मात्र पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल थोडासा चेंज ऑफ पेस करण्यासाठी गेला आणि त्याच प्रयत्नामध्ये दिशाहीन गोलंदाजी. अरबाज शेखचा हा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 स्कोर झालाय. अजूनही जिंकण्यासाठी 10 बॉल 38 धावांची आवश्यकता. 5 ते 6 षटकार इथे मारावेच लागतील हा सामना जिंकवायचा असेल तर. परंतु समोर तगडी बॉलिंग लाईनअप आहे आरसीसी पेठ संघाची आणि त्यांच्या अगेन्स्ट बारक्या आज मात्र या मैदानावर कारनामा करणार का. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र सरळ जाऊन पॅडवर आदळला. थोडासा शफल झाला होता ऑफस्टंपच्या बाहेर आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अगदी जाऊन बुंध्यात पडला. फुल ऑन लेंथ होता अरबाजचा. लेग बायचा इशारा मात्र पंचांचा. एक धाव. सिंगलनं फारसं फरक पडणार नाही आरसीसी पेठ संघाला. फक्त मोठे फटके वाचवायचे आहेत या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी आणि तेच करतोय आता मात्र अरबाज. अचूक टप्प्यावर मात्र गोलंदाजी करत असताना नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा ऑप्शनच्या बाहेर ठेवून वाईड यॉर्क करण्याचा सातत्यानं प्रयत्न मात्र राहिला अरबाज शेखचा आजच्या रात्रीमध्ये. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका वळवलाय. बॉल जाय तो स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सोनू पाटीलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. या दोनही बॉलवर 2 मोठे फटके खेचावे लागतील तरच शेवटच्या षटकामध्ये मात्र कुठेतरी आव्हान थोडस आटोक्यामध्ये राहू शकेल आणि तो प्रयत्न इथून मात्र करावा लागेल सोनू पाटीललाच. अरबाज शेख लॉंग रन अप. चांगला बॉल मिडल स्टंप उखडलाय. क्लीन बोल्ड दांडी उडवले. इथून मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सोनू पाटील बाद होतोय आणि पहिली सफलता मिहिरा स्पोर्ट्स आरसीसी पेठ टीमला. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 33 धावांची आवश्यकता. शिल्लक 33 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये निखिल गोवारी. मागचा सामना मात्र जिंकवला होता याच खेळाडूनं. 1 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकत कामोठे संघाला मात्र एक चित्तथरारक विजय प्राप्त करून दिला होता.
परंतु पाहूया अरबाज शेखच्या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक येणार का. निखिल सज्ज, इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक मात्र जज करतोय. फलंदाज होईल बाद आल्या पावली. इथून मात्र मागे फिरावं लागेल ते निकुला. अरबाज शेखला मात्र आणखीन एक सफलता. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 28. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 33 धावांची आवश्यकता. आणि तरी सुद्धा आज मात्र त्याची मैदानामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण एक आज महत्वाची मॅच सुद्धा त्यांना खेळायची आहे. कोपरोली नाईट स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये सुपर 12 ला हा संघ दाखल झालाय कामोठे. आणि इथून मात्र त्यांना तिकडे सुद्धा रवाना व्हायचंय, परंतु त्यांची गाठ वाकण संघाच्या विरोधामध्ये आहे. समोर ड्राईव्ह केलाय परंतु बिस्क्यूट हा फटका कवचला. चेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. आता मात्र उरल्या सुरल्या अशा संपुष्टात. बारक्या कांबळे मैदानाच्या बाहेर. जिशान शेख पहिल्याच बॉलवर सफलता. यावेळेस मात्र करण्याचा प्रयत्न, रन घेण्यात आले त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा येत असताना औपचारिकता बाकी असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये थोडीशी एकतर्फी लढत, प्रेक्षकांसाठी थोडीशी नीरस सामना, कारण शेवटपर्यंत थोडीशी फटकेबाजी झाली असती मधल्या काही ओव्हर्स मध्ये, तर नक्कीच थोडंसं आव्हान आटोक्यामधलं जेव्हा राहतं ना, तेव्हा प्रेक्षक सुद्धा मॅच पाहायला पसंती देतात. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र रोशन मात्रेचा, परंतु प्रयत्न मात्र फसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. जिशान शेख. मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघ आपल्या दुसऱ्या विजयाकडे वाटचाल करत असताना, काल खरं तर कोपरोलच्या मैदानावर याच कामोठे संघानं मात्र RCC पेठ टीमला पराभूत केलं. एक मोठा विजय मात्र RCC पेठ संघाच्या विरोधामध्ये कामोठे संघानं. परंतु आता मात्र तोच कामोठे संघ पुढच्याच रात्रीमध्ये RCC पेठ संघासमोर सपशेल शरणागती पत्करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे क्रिकेट असा आहे, कारण हे संघ या लॉट्स मध्ये त्याला मांडा संघाचा संघनायक, मांडा संघनायक लगेच संपर्क साधायचा आहे. मांडा संघाचा संघनायकांना लगेच संपर्क साधायचा आहे. चांगला बॉल. यावेळेस मात्र फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात आमचे मॅच ऑफिशियल्स. मोठ्या विजयाकडे आता मात्र वाटचाल केले मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ संघानं. त्यामुळे वरच्या 4 टीम मधून आता मात्र कोणता संघ पुढे जाईल. तर उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. दादा या. पुढचा सामना मांडा आणि बोनखोडे या 2 संघादरम्यान. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय, परंतु त्याचा उपयोग नाही. सामना मात्र जिंकला मिहिरा स्पोर्ट्स RCC पेठ टीमनं. हार्ड लक टीम कामोठे. आणि मनापासून शुभेच्छा तुम्हाला आमदार चषक कोपरोलीच्या नाईट स्पर्धेसाठी आपण देऊया जर्मन कामोठे संघाला शुभेच्छा. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. 12 बॉलमध्ये 31 धावांची खेळी साकारणारा नमित पगडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.